हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. बिफोर वी स्टार्ट टुडेज पॉडकास्ट, एक न्यू अटेम्प्ट मी इंस्टाग्रामवरती केलेला आहे, लाईक रिमिक्स आणि म्हणजे लाईव्ह रिॲक्शन. सो प्लीज डू चेक इट आउट. खूप मस्त आहे, मजा आहे, टाईमपास आणि क्विक आहे, लाईक 30 सेकंड्स और 1 मिनिट मॅक्स टू मॅक्स. सो मूव्हिंग ऑन टू पॉडकास्ट. आजचं पॉडकास्ट असणार आहे कौरववर. तर बहुतेक ह्या वेळेला आता ज्या लोकांचा मागच्या वेळी गैरसमज झाला होता आणि मी बऱ्याच वेळेला क्लॅरिफाय पण केलं होतं की ते जे काही रिॲक्शन होतं, माझं प्रत्येक रिॲक्शन पर्टिक्युलर त्या मोमेंटला, त्या परिस्थितीला अनुसरून असतं, ते जनरल नसतं. म्हणजे एकदा मी त्या गोष्टीला ते बोलली याचा अर्थ असा नाही की तेच म्हणजे सगळ्या परिस्थितीत माझं तेच म्हणणं असेल, किंवा एखाद्याला चांगलं बोलली म्हणजे तो चांगलाच आहे आणि एखाद्याला वाईट बोलली तर तो कम्प्लिटली वाईटच आहे. तसं नसतं. ते त्या पर्टिक्युलर परिस्थितीत तो माणूस कसा वागतो त्या गोष्टीशी रिलेटेड असतं. आणि सेकंडली कसं असतं ना, की कुठलाही माणूस, कुठलीही व्यक्ती कम्प्लिटली ब्लॅक किंवा कम्प्लिटली व्हाईट नसते. म्हणजे कम्प्लिटली चांगली किंवा कम्प्लिटली वाईट अशी नसते. देर इज ग्रे कलर असतो ना, व्हाईट आणि ब्लॅकचं मिक्स. तशा असतात व्यक्ती, तशी असतात माणसं. पण काही जणांना ना तो कलर एक्झिस्ट करतो हेच माहिती नसतं. त्यांच्यासाठी आयदर ब्लॅक असतं किंवा व्हाईट असतं. बट तसं नसतं मित्रांनो. एक मध्य पण असतो प्रत्येक गोष्टीचा. आणि तसाच ह्युमन पर्सनॅलिटीचा पण एक मध्य असतो. जसं की ती एक त्याची बाजू होती आणि आज मी जे सांगणार आहे ती एक बाजू आहे. ह्या कम्प्लिटली दोन डिफरंट त्याच्याच पर्सनॅलिटीचा भाग आहे. त्यावेळेला जे माझं मत होतं ते त्या परिस्थितीला अनुसरून होतं आणि आज मी जे काही बघितलं त्याच्यावरून आज मी मत देत आहे. तर आजचं मत हे आजच्या परिस्थितीला अनुसरून असणार आहे. आणि व्हेरी फ्रँकली आज मी ते व्हिडिओ बघितला आणि मला खूप अपेक्षा होत्या. मला असं वाटलं होतं की तो जेन्युइनली काहीतरी सांगेल आणि जेन्युइनली काहीतरी आपली बाजू मांडेल किंवा क्लिअर करेल काही गोष्टी. बट इट वॉज कम्प्लीट डिसअपॉइंटमेंट. आजचा जो त्याचा व्हिडिओ होता तो फक्त आणि फक्त त्याला परत व्लॉगिंग आणि परत व्हिडिओ टाकायला सुरू करायचा आहे, त्याचा फक्त कमबॅकसाठी केलेला अटेम्प्ट होता. आणि त्याला कुठल्याही गोष्टी कोणाबरोबरही क्लिअर करायच्या नाही आहेत. त्याला फक्त आता ते व्हिडिओ स्टार्ट करायचे आहेत आणि ही नोज इट व्हेरी वेल की व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी ह्या गोष्टी त्याला क्लिअर कराव्या लागणारच आहेत. काहीतरी त्याच्यावरती त्याला भाष्य करावं लागणारच आहे. तो डिरेक्टली येऊन असं रँडम आपले फॅमिली व्लॉग्स टाकू शकत नाही. ते सतत क्वेश्चन आणि मग लोकांचं खूप कन्फ्युजन होईल. त्यासाठी त्याला हे क्लिअर करणं भाग होतं. रादर त्याच्यावर काहीतरी बोलून, काहीतरी भाष्य करून त्या गोष्टीला फुल स्टॉप देणं हे जरुरी होतं, सो दॅट ही कॅन कॅरी ऑन विथ हिज रेग्युलर व्हिडिओज. एवढाच त्यामागचा उद्देश होता आजच्या व्हिडिओ मागचा. त्याला कोणालाही काही क्लॅरिफिकेशन द्यायचं नाही आहे, त्याला कुठलीही गोष्ट खरी सांगायची नाही आहे. त्याला त्या लोकांना तसंच भ्रमात ठेवायचं आहे, विच इज फेअर इनफ इफ यू डोंट वॉन्ट टू शेअर थिंग्स ज्या तुमच्या पर्सनल आहेत आणि तुम्हाला त्या लोकांशी नाही शेअर करायच्या आहेत. ठीक आहे, ते तिथपर्यंत ठीक आहे. पण जर तुम्ही कम्प्लिटली ते अवॉइड केलं तर मग ते बेटर झालं असतं ना, की लोकांना काहीतरी गुंडाळायचं, काहीतरी म्हणजे सांगायचं तर सांगा, नाही सांगायचं आहे तर अजिबात सांगू नका. आजचा व्हिडिओ म्हणजे असा होता ना की जस्ट लोकांना एक बिस्किट टाकलं आणि फक्त आता ते बिस्किट टाकून बस इतकंच मला तुम्हाला सांगायचं आहे. ह्याच्यातनं तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, नाही घ्यायचं तर सोडून द्या आणि ह्याच्यापेक्षा जास्त मी काही नाही सांगू शकत आणि आता ह्याच्या पुढे माझे कंटिन्यू व्हिडिओज येतील, हाच एक प्रयत्न होता. सो इट इज क्वाईट एव्हिडेंट की गंदा आहे पर धंदा आहे आणि हा धंदा चालतच राहायला पाहिजे, कारण ह्या धंद्याशीच सगळं काही जोडलेलं आहे, सगळ्या तारा जुळलेल्या आहेत. अगर ये धंदा ठप हो गया तो कैसा होगा. तर त्यामुळे हाच एक अर्निंग सोर्स असल्यामुळे त्याला हे करणं भागच होतं. सो आय वुड से व्हेरी स्मार्ट कमबॅक, व्हेरी स्मार्ट मूव्ह ॲज एक्सपेक्टेड फ्रॉम कौरव, कारण तो एकदम चतुर चलाख माणूस आहे. असेल तो त्याच्या फॅमिलीसाठी वगैरे, पण इतरांना लुबाडायला एक नंबर आहे. त्याच्यावर आपण बोलणारच आहोत पुढे. सो लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट पॉईंट वाईज.
पहिली गोष्ट तर त्याने ते कसं झालं, काय झालं, फक्त तो गेला इतकंच सांगितलं. पण ओव्हरऑलच त्या व्हिडिओ थ्रू असं वाटत होतं की काहीतरी नॅचरली झालेलं आहे आणि नेमकं कुठेच काहीच मेन्शन केलं नाही की कसं झालं, काय झालं, अचानक काय झालं. फक्त हे असं असं झालेलं आहे, आमच्यातनं तो माणूस गेलेला आहे. पण ते असं दाखवण्याचा प्रयत्न होता की कालपर्यंत तो होता आणि आज अचानक नाही आहे. पण आपल्याला रियालिटी माहिती आहे. यू शुड थँक मी की मी ती रियालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवली. अँड ऑल्सो टू द सोर्स विच इज अ लोकल न्यूजपेपर. तर त्यांना म्हणजे ज्यांना लोकल न्यूजपेपर थ्रू ही गोष्ट कळली तर त्यांच्यामुळे ही रियालिटी समोर आली. आणि ज्यांना माझ्यामुळे कळली तर माझ्यामुळे ही रियालिटी समोर आली. नाहीतर ह्या लोकांनी कधीच ती समोर येऊ दिली नसती, कधीच ते खरं सांगितलं नसतं, विच वॉज अगेन एक्सपेक्टेड. जसं मी लास्ट टाईम पण म्हणाली होती की कधीच आपल्याला खरं कळणार नाही आहे. आता मी जे तुमच्याबरोबर शेअर केलं ते पण एका सर्टन पॉईंटपर्यंत सर्टन गोष्टीच मी तुमच्याबरोबर शेअर करू शकले. बट खरंच खूप काय घडलं आहे, नेमकं काय आहे, खरं कारण काय, ते आपल्याला कधीच कळणार नाही आहे. हे फॅक्ट आहे. हे नेहमी असंच होत असतं आणि हे आपण पण ऑलरेडी आपण गेस केलं होतं. बाकी राहिला प्रश्न त्या अट्टूबद्दल चांगलं बोलण्याचा, तर अट्टा त्याच्याबद्दल चांगलं बोलण्याचा, तर ते आता कसं, ह्याची मागे बरीचशी कारणं असू शकतात की आता गेलेली व्यक्ती आहे, त्याच्याबद्दल काय आता बोलायचं आणि काय आता हे करायचं. पण सिन्स आपल्याला रियालिटी माहिती आहे तर क्वेश्चन रिमेन्स की जर तो इतकाच चांगला होता, इतकंच सगळं चांगलं होतं, तर मग का त्याने हे असं पाऊल उचललं. किंवा एक मला वाटतं की एक इन्फ्लुएन्सर म्हणून, एक सोशल मीडिया पर्सनॅलिटी म्हणून तुम्ही लोकांना समजावलं पाहिजे की अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा किंवा काय परिस्थितीचा तो सामना करत होता किंवा काय चुका त्याने केल्या ज्या तुम्ही कधी करू नका, किंवा तुम्ही करत असाल तर त्या गोष्टीपासून तुम्ही रिफ्रेन व्हा, त्या गोष्टी तुम्ही करू नका, कारण त्याचा अंत हा असा भयानक होऊ शकतो. आणि जर तुम्हाला त्यातनं बाहेर पडण्याचे मार्ग असतील तर तुम्ही ते सुचवू शकता लोकांना. किंवा काहीतरी काउन्सिलिंग, जसं मी फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, काउन्सिलिंगचे मार्ग वगैरे. हे ट्रूथ हाईड करून काहीच होणार नाही आहे. हे ट्रूथ हाईड करून फक्त आणि फक्त कौरव स्वतःची खळगी भरतो आहे, बाकी काहीही नाही. आणि जर तो इतकाच चांगला होता, इतकं सगळं काही व्यवस्थित चाललं होतं आणि तो पडद्यामागचा काय ते ह्याने म्हटलं की तोच खरं सगळं करणारा होता, तो पडद्यावर नाही दिसायचा पण तो सगळी अरेंजमेंट करायचा, तो हिरो होता, तो हे होता, त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती, तो एक जबाबदार माणूस होता, तर तो हे सगळं काही होता, तर मग हे असं कसं करू शकतो एखादा जबाबदार माणूस? हे असं कसं केलं? याचं काय उत्तर आहे कौरवकडे? आणि त्याचं जर सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं, जर त्याला कसली काही कमी नव्हती, म्हणजे जसं याच्या म्हणण्याप्रमाणे अगेन ह्याने त्याचा एक बिझनेस पण रिव्हील केला, जे की ह्याने ह्याच्यापूर्वी कधीच केलं नव्हतं. लिटरली आपल्याला त्यांचं बॉन्डिंग किंवा त्यांचं ते दिसूनच यायचं. एखाद्याला कॅमेरा आवडत नाही, कॅमेरा समोर येणं आवडत नाही, कॅमेरा शाय असणं ही एक वेगळी गोष्ट असते, पण फार काही त्यांचं खास बॉन्डिंग होतं असं कुठेच दिसलेलं नाही, जे की आता हा कौरव क्लेम करतो. एनिवेज ते काही असेल, पण तरीही जी गोष्ट आता त्यांनी सांगितली आहे की बाबा त्याचा असा बिझनेस होता आणि तो बिझनेस चालू राहिला पाहिजे, त्यासाठी मी आता सांगतोय. पहिले मला कधी सांगण्याची गरज नाही पडली, कारण खूप चांगलं चाललेलं आणि त्याला सारखं सतत कॉल यायचे आणि एकदम जोरात चाललेला आणि तो त्यांचा मेन अर्निंग सोर्स होता आणि हे ते तुम्ही ऐकलंच असेल. तर त्यावरून मला एकच वाटतं की जर इतकं सगळं होतं तर मग अगेन म्हणजे परत हा प्रश्न उद्भवतोच की सगळं व्यवस्थित चालू असताना मग ही नाटकं कशाला, हे कशाला केलं? एक तर तो चांगला माणूस होता तर कशाला केलं? एकतर तो हुशार होता, समंजस होता, रिस्पॉन्सिबल होता तर कशाला केलं? कारण ह्या गोष्टी एखादा जे वर्णन ह्याने केलं आहे त्या व्यक्तीचं ते पाहता अशी व्यक्ती हे असं पाऊल उचलेल हे होऊच शकत नाही. आणि त्याचसाठी तो हे हाईड करण्याचा प्रयत्न करतोय आणि दाखवण्याचा प्रयत्न करतोय की हे सगळं नॅचरली घडलेलं आहे, जे की आपल्याला माहिती आहे की खोटं आहे.
आता ती बिझनेसची ॲडव्हर्टाईज करण्यामागचा उद्देश पण हा असू शकतो की आता जबाबदारी कौरववर पडलेली आहे आणि कौरवला ती पेलायची आहे. ऑलरेडी त्याच्या पदरात 2 मुलं आहेत. एक तर मुलीचे म्हणजे तिच्या जीवावर तर खातोच आहे आणि हे आता व्लॉगिंग वगैरे हे पण त्याला कंटिन्यू करायचंच आहे. त्यात हे सगळं असं झालेलं आहे. ती इमेज एक आता परत रिकवर करायची आहे फॅमिलीची. भलेही त्याची थोडीशी सुधारली असेल माझ्यामुळे, बट स्टील फॅमिली इमेज तर थोडीशी डिस्टर्बच झालेली आहे. कारण इतक्या म्हणजे ह्या गेल्या 1-2 वर्षामध्ये यांच्या फॅमिलीमध्ये अशा गोष्टी घडल्या आहेत की ते पाहता लोकांना थोडंसं डाऊटच झालेलं आहे मनामध्ये निर्माण या फॅमिलीबद्दल, स्पेशली वेट्टाच्या फॅमिलीबद्दल. आणि त्यात आता हे सगळा खर्च एक ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची. अशा वेळेला आपण विचार करतो की जे ऑलरेडी अवेलेबल सोर्सेस आहेत त्यातनं आपल्याला काही करता येईल का, म्हणजे आपला थोडा भार कमी होईल. तर त्याला हे आढळून आलेलं आहे की ऑलरेडी एक बिझनेस आहे, एक सेट बिझनेस आहे, तर तोच आपल्याला थोडंसं काहीतरी करून आपल्या सोर्सेसचा, आपल्या रिसोर्सेसचा फायदा घेऊन आपल्याला त्या बिझनेसला जर आपल्याला वाढवता आलं किंवा तो बिझनेस आपल्याला रिटेन करता आला तर त्यांच्याच इन्कम सोर्स थ्रू त्यांचं इन्कम जनरेट होत राहील. आणि म्हणजे थोडं आता कौरवला करावं लागेलच मेहनत त्यासाठी किंवा त्याला ते थोडं प्रमोट वगैरे करावं लागेलच, पण अपार्ट फ्रॉम दॅट तो एक त्यांचा रोजचा काय म्हणतात आपण दैनंदिन जीवनाचा जो खाण्यापिण्याचा जो काही पैसा जो काही लागेल त्याचा प्रश्न तरी त्यानिमित्ताने सुटेल म्हणून ते एक कारण असावं. किंवा ते जो काही बिझनेस आहे त्या बिझनेससाठी काही जे गाड्या वगैरे आपण माहिती आहे, ज्या लोकांना माहिती असेल बऱ्यापैकी की लोन घेतात, लोनवरती त्या गाड्या वगैरे घेतलेल्या असतात, त्या गाड्यांचं लोन असतं, तर ते तरी ॲटलिस्ट रिकवर होईल. त्या चिवची काळजी हा घेईल, पण बाकी जे लोन वगैरे जे एक्स्ट्रा बॅगेज आहे तर ते जे आहे ते ह्या बिझनेसमधनं निघेल, ॲटलिस्ट ते तरी निघालं तरी पुरे आहे. त्यासाठी पण हा एक अटेम्प्ट असू शकतो आणि तो तसे वेगवेगळे हे शोधतो आहे की त्याने ते फिगर आउट केलेलं आहे. इतक्या दिवसामध्ये त्याने वेळ घेऊन विचार करून आजचा व्हिडिओ आणि त्याचे ऑप्शन्स रेडी केलेले आहेत. बट अगेन इट इज व्हेरी सॅड ॲट दिस मोमेंट की तुम्ही ह्यावरून सिद्ध होतं की तुम्ही किती ग्रांटेड घेता पब्लिकला आणि किती तुम्हाला असं वाटतं की त्यांनी आपल्याला म्हणजे मदत करावी किंवा आपल्या फॅमिलीला ह्या दुःखातनं बाहेर पडण्यास मदत करावी. त्यांनी फायनान्शियली म्हणजे डिरेक्टली तुम्ही जरी नाही मागितलं आहे तरी तुम्ही म्हणजे एक हे तर करताय, आवाहन तर करता आहात की थोडं म्हणजे तुम्ही कुठे जायचं असेल किंवा काय असेल तर आम्हाला सांगा, म्हणजे त्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी हेल्प करा. अशा काही गोष्टी अजून काही अपील करेल हा. सो मला असं वाटतं की कितीतरी लोक असतात ते बिचारे भोळे भाबडे, त्यांचे स्वतःचे लाईफचे प्रॉब्लेम्स असतील आणि त्यात हे लोक आपले प्रॉब्लेम्स त्यांना सांगून किंवा आपल्या फॅमिलीमध्ये असं काहीतरी झालं आहे आणि त्यांना तुम्ही मदत करा वगैरे ही अपेक्षा करतात. लोक करतातही, पण मग हे मला कुठेतरी असं वाटतं की समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा गैरफायदा घेणं आहे कुठेतरी. ऑफकोर्स म्हणजे ते आता त्या व्यक्तीवर डिपेंड करतं की त्यांना मदत करायची आहे नाही करायची आहे, पण हे असं आवाहन करणंच थोडंसं मला चुकीचं वाटतं. कारण एक साधी एक आपल्यासारखी सामान्य व्यक्ती असेल, तिच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स असतील. असं म्हणजे आता हे तर मला तरी असं पर्सनली वाटतं की हे जे असं पाऊल उचलणारी लोक असतात ना, हे इतके सेल्फिश असतात, इतके आपमतलबी असतात. हे लोक फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतात, दुसऱ्यांचा काय स्वतःच्या फॅमिलीचा पण अशी व्यक्ती विचार करत नसते, ती फक्त स्वतःसाठी असते. सो अशा व्यक्तींना, अशा फॅमिलीला हेल्प करण्यापेक्षा जे लोक म्हणजे धडपड करतायत हे जीवन जगण्यासाठी, आपल्या फॅमिली बरोबर राहण्यासाठी, ना की त्या मतलबी माणसाप्रमाणे हे जग सोडून जाणं हा ऑप्शन न निवडता, जी जीवाची तगमग, जे काही मेहनत घेत आहेत किंवा जो जीवाचा आटापिटा करतायत सर्वायवलसाठी, आपल्या फॅमिलीसाठी, तर त्या लोकांना अशा प्रकारे ग्रांटेड धरणं आणि जेव्हा त्यांना खरंच गरज असेल, त्यांना आताही गरज असेल, तेव्हा कोणी उभं राहत नाही. ते कोणाकडे जाणार? त्यांना कोण मदत करतं का? म्हणजे हा अगेन वादाचा मुद्दा तर आहेच की बाबा असं थोडीच जग चालतं की तू मला मदत केली तरच मी तुला मदत करणार. बट
ज्या लोकांकडे जर तुम्ही इतके महान आहात, तुम्ही इतके मोठे आहात, इतकी तुमची ओळख पाळख आणि तुमचं नाव आहे, ते असे लोक जेव्हा अशा सामान्य माणसांकडनं हेल्प मागतात ना, तेव्हा हे स्वतः किती गरीब आहेत, विचारांनी किती गरीब आहे, ह्या गोष्टीचा कुठेतरी असं फील येतो. ह्यांच्यापेक्षा तर आपण बरे, सामान्य आपल्यासारखी सामान्य लोक बरी, जे आपले बॅटल्स स्वतः लढतात, जे आपले स्ट्रगल्स स्वतः लढतात, असं कोणाकडे काही हेल्प मागत सुटत नाहीत. काय फायदा तुमचा एवढं सेलिब्रिटी असण्याचा, काय फायदा तुमचा एवढं इन्फ्लुएन्स असण्याचा, जे की तुम्हाला कुठे काय इन्फ्लुएन्स करावं हेही कळत नाही आहे. फक्त स्वतःची खळगी भरण्याकडे तुमचा पूर्ण कल आहे. अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ह्याने पूर्ण ते चिऊचं सांगून आणि त्या चियांशचं कसं त्याचं म्हणजे कसं बॉन्डिंग होतं आणि जे की आम्हाला ते पण नाही दिसलं कधी. इनफॅक्ट इवन तो काय तो हू इज वॉटवाला जे चॅनल आहे त्याच्यामध्येही तो फार मोस्टली तर तो ह्या जिज्जूच्याच मागे असायचा. हार्डली कधीतरी असं त्याला आजीबरोबर किंवा त्याच्या आईबरोबर लिटरली म्हणजे त्याला सांगावं लागायचं की तू जा तुझ्या आईबाबांबरोबर. सो ते बॉन्डिंग त्याचं कितपत आहे त्याच्यावर तर आता काय माहिती. आता हा म्हणतो आहे आणि त्याला त्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. कसं असतं ना, जसं मी कालच्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं चड्डीच्या, की जेव्हा घरातले जे मोठे व्यक्ती असतात ते थोडे असे विचित्र असतात. सतत क्लेश आणि सतत अशा वातावरणात किंवा असे काहीतरी झोलझपाट आणि गडबड आणि सतत असं जेव्हा घरातलं वातावरण असतं ना, त्या वातावरणातली मुलं ना फार लवकर मॅच्युअर होतात. कारण खूप लहान वयापासूनच, अगदी म्हणजे बाळ असल्यापासूनच कुठे ना कुठेतरी त्यांनी ते घरातलं वातावरण बघितलेलं असतं, ती परिस्थिती बघितलेली असते आणि त्या वातावरणात त्यांची ग्रोथ झालेली असते. त्यामुळे ते थोडंसं तसे ते मॅच्युअर होतात आणि त्या प्रकारे मग त्या गोष्टी ते हँडल करायला शिकतात. सो तसंच मला वाटतं काहीतरी चिऊचा प्रकार असावा. आय डोंट थिंक सो त्याचं काही बॉन्डिंगशी वगैरे घेणं देणं आहे. त्याला त्या सगळ्या गोष्टी समजावून किंवा दाखवून ठेवलेल्या असाव्यात. कारण वडील असे होते, त्यांना स्वतःलाही माहिती होतं की मी काय, माझं काय, उद्या मला कुठे पळून जावं लागलं किंवा कुठे काय करावं लागलं किंवा काय काही असं झालं तर ह्याला मुलाला, बायकोला ह्या गोष्टी माहिती असलेल्या बऱ्या. बायकोला कदाचित ह्यासाठी नसेल सांगितलं कारण बायको मध्यंतरी म्हणजे चिडून गेली होती आणि म्हणजे ती तिची कारणं होती. सो थोडंसं विश्वास म्हणा किंवा गॅरंटी म्हणा, तो एक ट्रस्ट इश्यू असल्यामुळे बायकोला नसेल सांगितलं, मुलाला सांगून ठेवलं असेल. सो ह्या माणसाला ना, मुळात ह्या कौरवला काही गोष्टींचं स्वतःलाच क्लॅरिटी नाही आहे. तो कुठल्याही गोष्टी कुठेही जोडतोय आणि मोर दॅन प्रॅक्टिकल ऑर बिंग रिअलिस्टिक तो सगळ्या गोष्टी इमोशनल अँगलने हे करण्याचा प्रयत्न करतोय. सो दॅट पब्लिक कसं असतं ते इमोशनली जास्त वीक असतं आणि ते इमोशनली जास्त अटॅच होतं रादर दॅन तुम्ही त्यांना अपफ्रंटली बोलाल. तर त्यामुळे त्याने ते करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला आहे. मी अगेन तेच म्हणते की बराच विचार करून आणि खूप असं आपण जसं सोची समजी साजिश म्हणतो तसा सोचा समजा हा व्हिडिओ होता आजचा. त्यात पण हा एकदा म्हणतो की आता सगळ्यांना नॉर्मल व्हायला वेळ लागेल आणि मला वाटत नाही की इतक्यात ते होतील म्हणून, कारण कोणाचा मुलगा, कोणाचा नवरा, कोणाचा भाऊ, सो इट इज नॉट व्हेरी इझी. आणि मला पण असं वाटतं की असं त्यांना बोलणं पण योग्य नाही की विसरून जा, चल मूव ऑन कर वगैरे. तर त्यावरून मला कौरवला हे सांगावं असं वाटतं की टेक युअर टाईम, एकदम ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. खूप एकदम नाही परत व्हिडिओ स्टार्ट केले ना, हे काही असे लाईफस्टाईल आणि डेली व्लॉगिंग नाही केलंस तरी चालेल, नको कशाला ना. ॲज यू राईटली सेड की हे करून आणि सगळं अशा आम्ही मेमरीज कलेक्ट करण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवत होतो. पण त्या सगळ्या गुड मेमरीज आम्हाला कलेक्ट करायच्या होत्या की आम्ही कधीतरी बघून ते खुश होऊ, हसू आणि एक आनंदाचं वातावरण निर्माण होईल. पण आता आम्हाला त्याच मेमरीज बघून आम्हाला खूप दुःख होतं आहे. तर असा विचार आम्ही कधीच केला नव्हता. आणि आता अजून एक कोणत्या तरी फॅमिलीचं, ह्यांच्याच रिलेटिव्हचं त्याने उदाहरण दिलं की ते व्हिडिओज बघून त्यांचा मुलगा पण रडतो, हा चिऊ पण सतत ते व्हिडिओ बघत असतो. सो मला काय वाटतंय की जर ह्या व्हिडिओजमधनं अशी नेगेटिव्हिटी येते तर आय थिंक इट्स द टाईम यू शुड
कॉन्सन्ट्रेट ऑन युअर फॅमिली आणि फॅमिली इश्यूज आणि ते रिझॉल्व करा. त्या सगळ्या गोष्टी करा. व्लॉगिंग म्हणजे जे तुमचं चॅनलचं नाव आहे तेवढंच लिमिटेड ठेवा. तिच्याशी रिलेटेड तिचे काही प्रोजेक्ट येत असतील, तिचं काही असेल तर ते तुम्ही पोस्ट करा. कारण तुमचं चॅनलची थीमच कुठेतरी भरकटून गेलेली आहे. त्याच्यामध्ये मैना नसतेच, बाकी सगळे हे झमेलेच असतात. सो आय थिंक हे पॉझिटिव्ह साईन पण नाही आहे. आय थिंक तुम्हाला पॉझिटिव्ह मेमरीज नाही मिळत आहेत त्या व्लॉगिंगमधनं. नेगेटिव्हिटी येते कदाचित. असं म्हणतात की खूप जास्त हॅपी आणि हे सगळं असं ड्रामा दाखवून हे आता हे मावसाड वगैरे जे टिक्के लावत असतात. सो तसा काहीतरी असा टिक्क्याचा प्रकार झाला असेल, नजर बिजर लागत असेल तुम्हाला, सो डोंट डू दिस. कारण अल्टिमेटली हे होतच राहील. पण तुमचं मेन तर म्हणजे फॅमिली राहणं, आणि नुसतं फॅमिली नाही तर ते एक छान राहणं. कारण फॅमिली मेंबर्सच नसतील तर अशा फॅमिलीचं काय उपयोग ना. आणि त्रास होणार असेल तर मग कशाला असं करायचं, कशाला दाखवायचं. सो या टेक अ ब्रेक अँड सी इफ इट हेल्प्स. आणि दुसरी गोष्ट, ह्या माणसाने म्हणजे लिटरली मला ते पटलंच नाही की ह्याचे व्हिडिओ बघून असं म्हणजे ते मुलं आपल्या आठवणी ताजा करतायत आणि ह्याचे व्हिडिओ त्याला हेल्प करतायत हे काहीतरी दाखवण्याचा याने प्रयत्न केला, विच वॉज व्हेरी रॉंग. कारण खूप लहान आहे तो आता, आणि त्याला हे असे व्हिडिओ दाखवणं, आणि हा म्हणतो की मी त्याच्याबरोबर बसून ते व्हिडिओ बघतोय, त्यापेक्षा त्याला तुम्ही बाहेर काढलं पाहिजे. तुम्ही एक हेल्प घ्या जी की तुम्हाला त्या अट्टाच्या बाबतीत पण घ्यायला हवी होती. अगेन तुम्ही सेम चूक त्याच्या मुलाच्या बाबतीत करताय. त्या मुलाला त्याच्या वडिलांचा प्रेझेन्स दाखवून त्या व्हिडिओमध्ये तो विसरण्याचा पण प्रयत्न करत असेल, जे की शक्य नाही आहे, विसरणार नाही. एक मूल आपल्या वडिलांना कसं विसरेल. पण तुम्ही त्याला ते व्हिडिओ दाखवून त्याच्या दुःखावर अजून मीठ टाकताय, हे अत्यंत चुकीचं आहे. टेक अ हेल्प मॅन. तुम्ही कोणते काही प्रोफेशनल नाही आहात, किंवा तुम्ही काही ॲटलिस्ट तुम्हाला काही करता येत नाही आहे तर त्याला त्या गोष्टीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करा, ना की त्याला परत त्या आठवणी काढून त्याचं दुःख परत त्याची जी जखम आहे तिला सुकायला तुम्ही थोडा वेळ द्या. त्याला सारखं खरवडू नका. आणि मेमरीज आहे ना, हे माणसाच्या मनात तयार होत असतात. व्लॉगिंगची जरूरत नाही आहे. त्याच्यामुळे तुमचं व्लॉगिंग हे मेमरीज क्रिएट करण्याचं साधन, किंवा आता कोणाला कसं तरी आपल्या नसलेल्या वडिलांचं कसं काय त्याला बघायला मिळतं आहे किंवा मेमरीज ताज्या करायला मिळत आहेत, हे रिझन किंवा हे जे कनेक्शन आहे ना, हे कनेक्शन एकदम इनव्हॅलिड आहे आणि हे होऊच नाही शकत. तुम्हाला जर मेमरीज कलेक्ट करायच्या आहेत ना तर फोटोग्राफ्समध्ये असतात, व्हिडिओ आपण आपल्या मोबाईलमध्ये पण सेव्ह करून ठेवू शकतो, हार्ड डिस्कमध्ये सेव्ह करून ठेवू शकतो, जे आपलं मेमरी कार्डमध्ये सेव्ह करून ठेवू शकतो, लॅपटॉपमध्ये ते व्हिडिओज बनवून आपण ते सेव्ह करू शकतो. 1000 गोष्टी आहेत. आणि जेव्हा ही सगळी साधनं नव्हती तेव्हासुद्धा लोक ही आठवणी ह्या मनात साठवायच्या. आता आपल्याकडे आपल्या आजी आजोबांचे वगैरे असतील, काही असतील थोडेफार, बट मोस्टली तर असं काही फोटोच्या रूपात असतील. बट बियॉन्ड दॅट सुद्धा, ते फोटोज व्यतिरिक्त सुद्धा आपल्या ज्या मेमरीज आहेत, ज्या कुठेच नाही आहेत, त्या फक्त आपल्या मनात आहेत, ते कधीही आपण रिकलेक्ट करतोच ना. त्यासाठी आपल्याला कुठलाच फोटो बघण्याची गरज नाही आहे किंवा कुठलाच व्हिडिओ प्ले करण्याची गरज नाही आहे. आपण जेव्हा त्या आठवणी निघतात, आपण आपल्या फॅमिलीबरोबर बसतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर ते आपोआप चित्र तरळतं आणि आपोआप आपण किस्से सांगतो, आठवणी सांगतो, त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आपण शेअर करतो, त्या मोमेंट्स शेअर करतो. सो हे म्हणजे तुमचं फक्त आणि फक्त स्वतःचं खळगी भरण्याचं तुम्ही एक साधन बनवलेलं आहे. ते तुम्ही सतत जस्टिफाय करत असतात, ज्याचा खरंच काहीही संबंध नाही आहे. आणि मला असं वाटतं की आत्ता ह्या क्षणी त्या मुलाला ते व्हिडिओज दाखवणं आणि त्यातनं तुम्हाला स्वतःला माहिती असेल, त्यातनं त्याला आनंद कमी, दुःख जास्त होतं आहे. कदाचित तो नंतर कधीतरी काही वर्षांनंतर जेव्हा ह्या दुःखातनं थोडा बाहेर पडेल, तेव्हा मे बी त्याला तो थोडासा त्या मोमेंट्स चेरिश करेल. पण आत्ता ती वेळ नाही आहे. सो स्टॉप डुईंग दिस विथ हिम. आय मीन तो खूप चांगला असेल त्याच्या फॅमिलीसाठी. अगेन आय कम बॅक टू दॅट पॉईंट की त्याच्या फॅमिलीसाठी वगैरे तो असेल देवदूत वगैरे, पण
अदरवाईज एकदम शून्य डोक्याचा माणूस आहे तो. फक्त आणि फक्त असेच काहीतरी व्हिडिओ वगैरे काढूनच हे पैसे कमवू शकतो, जनरेट करू शकतो, काहीतरी इन्कम करू शकतो. बाकी अक्कल नावाचा प्रकार थोडा कमीच दिसतोय. हे आजच्या व्हिडिओवरनं त्याच्या सिद्ध झालं. कारण खरंच मला असं वाटलं होतं की काहीतरी याची एक बाजू आहे जी आपल्याला अज्ञात आहे, की आपल्याला नाही माहिती, आणि एक मॅच्युअरली तो ही सिच्युएशन घेऊन येईल, हँडल करेल. बट मॅच्युरिटी तर कुठे दिसलीच नाही. रादर असं वाटतंय की आता फक्त आणि आपलं आता जे वन अँड ओनली सोर्स आहे ते कसं काय आता जनरेट करायचं, कमबॅक करायचं, त्याच उद्देशाने ॲब्सल्युटली तो व्हिडिओ बनवला गेला आहे. त्यातनं काहीच समजलं नाही, काहीच समजण्यासारखं नव्हतं किंवा काहीच त्याला काही सांगण्यासारखं नव्हतं. उगाचच ते एक जस्ट एक म्हणतो ना 2 सिच्युएशनमधला आता जे काही झालं आणि आता त्यानंतर व्हिडिओ स्टार्ट, आता परत व्लॉगिंग स्टार्ट करायचं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी एक ब्रेक द्यायला लागेल, एक कट द्यायला लागेल, एक काहीतरी असं थोडं ट्रॅक चेंज करावा लागेल किंवा लोकांना त्यातनं बाहेर काढावं लागेल, त्यांचं माइंड डायवर्ट करायला लागेल. सो ओनली दिस थिंग वॉज टाईप ऑफ माइंड डायव्हर्शन गेम, आणि तो त्याने केलेला आहे. तो तितकीच त्याची बुद्धी आहे. आणि ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुमचे जे काही गैरसमज दूर झाले असतील आणि एव्हरीथिंग इज क्लिअर टू यू. बाकी काही लोक इतके उतावळे असतात की त्यांना ना म्हणजे डोक्याचा भागच नाही आहे असं मला वाटतं, आणि उठायचं आणि नुसतं ह्याला त्याला प्रश्न विचारत सुटायचं, आणि कळत तर काही नसतं, घेणं देणं पण काही नसतं, पण उगाचच आपलं काहीतरी कॉमेंट करायची म्हणून करायची. फक्त असं म्हणजे त्यांना जराही काही, जर एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला काही जाणून घ्यायचं आहे किंवा काही आपल्याला कळत नाही आहे तर त्याच्यावर थोडा आपण आपला बुद्धीचा भाग वापरावा, हे त्यांची कुवतच नसते. तर ते लोक असे इझी वे आउट शोधत असतात. तर तसे काही लोक असतात. जसे आज एक कॉमेंट मला आली होती की तो तर म्हणाला की तो मुंबईला होता. अरे मूर्ख बाई, तो म्हणाला तो मुंबईला होता, तो हेही म्हणाला, हे तर मी पण म्हणाली तो मुंबईला गेलेला, जस्ट पोचलेला आणि लगेचच त्याला परत रात्री यावं लागलं. तुम्ही नीट ऐकता की नाही ऐकत? उगाचच आपलं उचलून यायचं, प्रश्न करायचे. स्वतःचं डोकं वापरा ना जरा. आणि दोघांनी, मीही क्लिअर सांगितलेलं असताना, त्यानेही क्लिअर सांगितलेलं असताना की मी 26 तारखेला कार्यक्रम आटपून 27ला मुंबईला गेलो, 28ला मला हे गोष्ट झाली आणि मला रिटर्न यावं लागलं, एवढं क्लिअर बोललेलं असताना सुद्धा तो मुंबईला होता, तो नव्हताच तिथे. राहू दे, तुमच्या पलीकडचं आहे. ह्या गोष्टीवरती तुम्ही स्वतःला जास्त स्ट्रेस करू नका. आणि तुमच्यासारख्यांनी तो स्ट्रेस करून घेऊन, काही समजून पण घेऊन काहीही उपयोग नाही आहे. काय उपयोग होणार आहे? काय करणार आहात तुम्ही? काय कुठलं काही चेंज होणार आहे का तुम्हाला कुठली गोष्ट समजून? नाही ना. जितकी आपली कुवत आहे तितकं समजावं, नाही समजत आहे तर सोडून द्यावं. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. हे स्पेशली त्या लोकांसाठी होतं जे लोक उगाचच आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत. सो दॅट्स इट. आजच्या व्लॉगसाठी भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.